मानधनवाढीच्या अंमलबजावणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज 4 मे रोजी आक्रमक पवित्रा घेतला आहे। शासन निर्णयानुसार वाढीव मानधन लागू करावे आणि इतर प्रलंबित प्रश्नांची तातडीने तड लावावी या मागणीसाठी ग्राम रोजगार सहाय्यक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्यात आले। ग्रामीण भागातील नरेगाच्या कामात कणा मानल्या जाणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांवर आज उपासमारीची पाळी आली आहे। शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांना 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते। मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। याच अन्यायाविरोधात आज बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो ग्राम रोजगार सेवकांनी एकवटून प्रशासनाला जाब विचारला। 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून 8,000 रुपये मानधन व 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करावा। अर्धवेळ हा शासन निर्णय रद्द करून सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळामध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। नमस्कार। आज बुलढाणा जिल्ह्यातील 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रोजगार सेवक बांधवाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। यामध्ये रोजगार सेवक बांधवाच्या मागण्या अशा आहेत की 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय आहे, त्यामध्ये 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता। दुसऱ्या नंबरची मागणी अशी आहे की शासनाने जो अर्धवेळचा जो शासन निर्णय आहे तो पूर्णवेळ करावा आणि पूर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा व तसेच मजुराप्रमाणे रोजगार सेवक बांधवांना त्याच्या प्रत्येक डीबीटी द्वारे खात्यामध्ये मानधन देण्यात यावं व तसेच ऑनलाईनची जी कामं करावी लागतात ते कामं करण्यासाठी शासनाने लॅपटॉप, संगणक त्याप्रमाणे डाटा या प्रकारचे उपलब्ध करून द्यावे। रोजगार सेवकाच्या न्याय मागण्या शासनाने विचार करून लवकरात लवकर मार्गी काढावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आज आम्ही देत आहे। धन्यवाद।